येवला, मनमाड, चांदवडच्या किरकोळ बाजारामध्ये कलिंगडाच्या दरात मोठी घसरण झाली आहे। कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला कवडी मोल दर मिळतोय, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला। उत्पादन खर्च देखील मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। आणि या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे। नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत कलिंगडाची लागवड केली होती। गेल्या महिन्यात रमजान पर्व संपल्यानंतर कलिंगडाची मागणी कमी झाली आहे। मागील महिन्यामध्ये कलिंगडाला 15 ते 20 रुपये असा दर मिळत होता। मात्र ही मागणी कमी झाल्यानंतर कलिंगडाचे दर आता 8 ते 10 रुपयांवर आलेले आहेत। त्यामुळे साहजिक कलिंगड उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत। दादा, काय सांगाल, टरबूजाची तुम्ही स्वतः हात विक्री करताय, काय भाव चालू आहे सध्या, परवडतंय का तुम्हाला? तर आता सध्या परवडत नाही। सध्या 8 ते 10 रुपये किलो बाजार चालू आहे। मागील रमजान महिन्यामध्ये 15 ते 20 रुपये बाजार असताना आता बाजार कोसळले आहेत। तुम्ही स्वतः पण हात विक्री करताय? स्वतः हात विक्री करून बी परवडत नाही, एवढा पाहिजे एवढा नफा भेटत नाही। व्यापाऱ्याला दिले असते तर परवडलंच नसतं, काहीच नाही, नुकसान होतं व्यापाऱ्याला देऊन। आता काय भाव विकताय? आता काय हाताखाली विकतोय, 8-10 रुपये किलो विकतोय आम्ही हाताखाली। खर्च निघतोय का? खर्च निघत नाही, पण मग आता खर्च कसा तरी करून घेणं गरजेचं आहे। हात विक्री करून 2-3 पैसे हातात मिळताय, मात्र यातूनही पाहिजे तो खर्च निघत नसल्यामुळं कलिंगड उत्पादक शेतकरी नाराज आहे। त्यांना चांगला भाव मिळा एवढीच अपेक्षा। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक। जुन्नरमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। या नुकसानग्रस्त भागांची खासदार अमोल कोल्हे यांनी पाहणी करून तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्यात। दरम्यान नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे शेतकऱ्यांना उभारीसाठी विशेष आर्थिक मदत करावी, या संदर्भात त्यांनी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय। तर पालकमंत्र्यांशी बोलून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन देखील कोल्हे यांनी दिले। पंचनामे हे त्वरेने, परंतु शासकीय जी नुकसान भरपाई आहे यापेक्षा इथल्या शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि इथली एकूण पावसाची नंतरची परिस्थिती पाहता आता शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक गेलेलं आहे। त्यामुळे विशेष पॅकेज म्हणून या नुकसान भरपाईचा विचार व्हावा आणि शेतकऱ्यांचं जे खरोखर नुकसान झालंय, प्रत्येक शेतकऱ्याचं, मग मिरची असेल, टोमॅटो असेल, कांदा असेल, सगळा जो हातातोंडाशी आलेला माल जो गेलेला आहे यासाठी एक स्पेशल पॅकेज करावं अशी मी आत्ताच कलेक्टर साहेबांना सुद्धा विनंती केलेली आहे आणि माननीय पालकमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा या संदर्भामध्ये पत्रव्यवहार करून त्यांना तशी विनंती करतो। जुन्नरच्या वाटखळ पागरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। नुकत्याच लावलेल्या काकडीच्या पिकाला अवकाळीचा फटका बसला असून उभं पीक उद्ध्वस्त झालं, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। जुन्नरच्या मड पारगाव परिसराला गारपिटीचा जोरदार तडाखा बसला आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं। मी सध्या नुकसानग्रस्त शेतात आलेलो, आपण या ठिकाणी पाहू शकता, हे काकडीचं पीक आहे। शेतकऱ्याने नुकतंच हे पीक आपल्या शेतात लावलं होतं, मात्र या ठिकाणी जर परिस्थिती पाहिली तर गारपिटीचा तडाखा बसला आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकरी। काका, काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? अहो, काय सांगायचं, अजून 15 दिवस झाले काकडी लावली आणि काकडी आता महिन्याने चालू झाली असती तर ते काल दुपारी पाऊस झाला। आता त्या काकडीचं तसं पाहिलं तर 3-3, 4-4 पानं काकडी आलती आणि ते पाणी काल गारपेटने असं झालं ते काकडीचे पानं पार गाराने पार झोडून काढली, शेंड मोडलं पार, त्या नेहमी पार काकडी मधोमध 2-2, 3-3 पेरावर काकडी आलती। आता सरकारने आम्हाला मदत करावा असं आमची म्हणणे आहे बुवा थोडक्यात। हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार।